नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज माझं सकाळी 5:30 वाजता मी रोज उठते. जर थोडं इकडे-तिकडे झालं तर मग परत पुढचं जे काही रुटीन असतं ते बिघडून जातं. कारण आरुषचा जो टायमिंग आहे ना, तो 8चा आहे आणि स्पृहाचा 9चा आहे. तर मी पॉसिबल करते की दोघांचे जे टिफिन आहेत ते ॲट अ टाईम बनवून मग तिची अंघोळ वगैरे होते. तिचं खाणं-पिणं होतं. तसंच प्लॅन करते. तर म्हटलं चला आजचं हे जे रुटीन आहे आणि त्याच्यासोबतच मेन म्हणजे आपण घर कसं मॅनेज करू शकतो. कारण घरामध्ये कितीही काही म्हटलं ना तरी भरपूर कामं असतात. असं पण शांत कधी बसतच नाही घरामध्ये. पण तरी त्यातून पण किचन आणि जी मेन कामं असतात ना ती आपली कंप्लीट झाली ना सकाळच्या सकाळी तर मग पूर्ण ऑलमोस्ट दिवस छान जातो. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो एकदम मी डिसेंट सिम्पल ठेवलेला आहे. टिफिन रेसिपीजमध्ये आहेत ना कधीतरी अशा सिंपल गोष्टी म्हणजे ज्याच्यामुळे दुसरं अजून काही बनवायला नको म्हणून हा असं लच्छा पराठा आहे ना ब्रेकफास्टमध्ये देऊ शकतो तर इतका मस्त आणि इतका टेस्टी लागतो. आणि म्हणजे मी आहे ना मधून हा असा कट केलेला आहे फोल्ड करून आणि त्याला आतल्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे ज्याच्याने लेयर्स जे आहेत ना लच्छा पराठाचे ते खूप छान लागतात. तर म्हणजे खरंच याच्यासोबत दुसरं काहीच खायची गरज नाही आहे. तुम्ही लोणच्यासोबत, सॉससोबत, कशासोबतही खाऊ शकता. तर हा एक जेव्हा मला असं वाटतं की आता ब्रेकफास्टला काहीच नाही आहे, तेव्हा हेच जास्तीत जास्त बनलं जातं. तर मला अशा पण आहेत ना नेहमी कमेंट्समध्ये येत असतात की म्हणजे तुम्ही टिफिनमध्ये वगैरे काय देतात तर म्हटलं चला आज आपण हे देखील शेअर करू. तर इथे बघा लाटताना देखील तुम्हाला दिसत असेल खूप छान अशा लेयर पडतात आणि मस्त लागतो हा पराठा. तर मी आरूचं जेव्हा पण पराठा करते किंवा त्याची जेव्हा चपाती करते ना तेव्हा स्पृहाचं देखील टिफिनची तयारी करून ठेवते. म्हणजे मग नंतर परत कारण 8 ते 9 एका तासामध्ये आपली बरीच नंतरची पण कामं असतात आणि मग परत गॅस चालू करा आणि मग ते म्हणजे तयारी करा त्याच्यापेक्षा आधीच करून ठेवते म्हणजे मग नंतर फक्त टिफिन भरायचंच असतं. कारण तिचं खाणं पिणं अंघोळ वगैरे त्याच्यामध्ये देखील बराच वेळ जातो. वाव, मी याच्यामध्ये चॉकलेट टाकले. स्पृहा ही फ्रूट लवर आहे. तिला फ्रूट्स आणि ज्या साईड डिशेस असतात म्हणजे सलाड वगैरे तिला इतकं आवडतं. त्याच्यामुळे ते मी तिच्यासाठी म्हणजे हा जो टिफिन आहे तो मी ॲक्च्युली आरुषसाठी घेतला होता. पण त्याच्यासाठी कधी जास्त यूजच नाही झाला. कारण साईड डिशेस तो जास्त काही खातच नाही. त्याच्यामुळे मला आता हिच्यासाठी तो यूज झालेला आहे. तर तिचा पण टिफिन भरून तिला 9 वाजता रेडी करून दिला की तिचे पप्पा तिला सोडून येतात. बाय बेटा. बाय स्पृहा. बाय.
सगळ्यात आधी ती गेल्यानंतर मी पहिले वॉशिंग मशीन लावून घेते. कधीतरी कपडे जास्त घाण असतात तर मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवते, नाहीतर मग डायरेक्टली मशीनमध्ये थोडा वेळ भिजत ठेवते आणि मग नंतर मशीन स्टार्ट करते. तर आजचा जो माझा दिवस होता तो बेडशीट्सचा क्लिनिंगचा दिवस होता. तर मी काय करते म्हणजे जनरली जेव्हा आपण बेडशीट सगळे काढून मग बेडशीट लावण्यासाठी आपल्याला बराच वेळ जातो. तर मी काय करते, मी आदल्या दिवशीच सगळे जे काही बेडशीट्स आहेत ते काढून लॉन्ड्री बॅगमध्ये टाकते आणि नवीन बेडशीट्स मी ॲड करते आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र मग मी बेडशीट्स जे आहेत ना ते मी वॉशिंग मशीनमध्ये टाकते. याच्यामुळे आपलं भरपूर काम वाचतं. म्हणजे एकाच दिवशी पूर्ण लोड येण्यापेक्षा असं आपण टप्प्याटप्प्याने देखील केलं ना तरी जास्त लोड येत नाही. म्हणजे बेडशीट म्हणा किंवा टॉवेल म्हणा हे धुण्यासाठी. पहिल्या सगळ्या बेडरूम्स व्यवस्थित आवरून घेते. मला थोडंसं सकाळी आहे ना उजेड लागतो बेडरूममध्ये देखील, त्याच्यामुळे मी आहे ना थोडंसं असं छान ठेवते. म्हणजे स्वतःला देखील बरं वाटतं, म्हणजे पीस वाटतो, शांतता वाटते. आणि मग लिव्हिंग रूममधल्या वस्तू म्हणजे मुलांचे टॉयज इकडे तिकडे पडलेले असतात ते जागेवरती ठेवणं. मला माहिती आहे परत एक नंतर ते परत तसंच पडणार आहे, पण एक थोडा वेळ का होईना आपल्याला छान वाटतं. आणि जसं मी सांगितलं की 9 ते 10मध्ये म्हणजे ही जी काही डस्टिंगची जी कामं आहेत ना ती मी करून घेते. कारण 10 सव्वा 10 वाजता माझी जी हेल्पर आहे झाडू पोछा करण्यासाठी येते. सो त्याच्या आधीची जी काही माझी ही कामं आहेत ना ती मी करून घेते एकदम पटापट. आज म्हणजे ॲक्च्युली शूट करत होते म्हणून थोडंसं स्लोली चालू आहे. तर ती आली होती, तिचं देखील काम चालू होतं. तर मला विचारलं होतं की तुमच्याकडे हेल्पर आहे का? तर हो, माझ्याकडे झाडायला आणि पुसायला मी हेल्पर लावलेली आहे. कारण एवढं सगळं घर, कारण 3 BHK आणि माझा जो हॉल पोर्शन आहे ना, डायनिंग रूम आहे, TV युनिट रूम आहे, तर हा खूप मोठा पोर्शन आहे. त्याच्यामुळे मला हेल्परची खरंच गरज पडते, नाहीतर मग एवढं सगळं काम करून खूप थकायला होतं. तर अशा पद्धतीने हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय केली असाल.